परशुराम महेंद्र पर्वतावर निघून गेले आणि त्यानंतर ही सर्व विवाहाची वरात अयोध्या नगरीत अगदी धूमधडाक्याने प्रवेश करती झाली. तिथे खूप मोठा उत्सवही झाला. काही दिवस छान आनंदात गेले. राजवाड्यात 4 सुना, 4 मुलं आणि असा सुंदर परिवार सगळे आनंदात होते. एक दिवस दशरथ राजाला असे वाटले की आता राम अभिषेक करण्यास योग्य आहे. त्याचा लवकरात लवकर राज्याभिषेक करावा. आणि त्यांनी अर्थातच वसिष्ठांना पाचारण केले आणि गुरूंना याबद्दल आपले मत विचारले. त्यांनीही अगदी आनंदाने अनुमती दिली. आणि काय, धूमधडाक्याने अगदी मोठ्या उत्साहाने रामाचा राज्याभिषेक करण्याची तयारी अगदी जोरदार सुरू झाली. जिकडे तिकडे आनंद पसरला होता. अगदी उद्याच रामाला राज्याभिषेक होणार होता ही बातमी सगळीकडे गेली होती. मात्र याच वेळी मंथरा म्हणजे जी कैकेयीची दासी होती ती तिच्या माहेरून आलेली होती. तिने कैकेयीला काहीतरी विपरीत गोष्ट सांगितली आणि राजवाड्यातले वातावरणच बदलले. दशरथ राजा कैकेयीच्या महालात गेला तेव्हा ती रागावून रुसून अगदी पलंगावर बसली होती. त्यांनी कारण विचारताच ती म्हणाली की तुम्ही मला मागे एकदा 2 वर दिले होते आणि ते मला आत्ताच्या आत्ता पाहिजेत. तर काय वर आहेत बाई, घे मागून. तेव्हा तिने सांगितले की एका वराने रामाच्या ऐवजी माझ्या भरताला राज्याभिषेक व्हावा. ठीक आहे. आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवासात पाठवावे. अशा विपरीत मागण्या ऐकल्यावर दशरथ राजाला तर काही सुचेना. तो मटकन खाली बसला. त्याने तिची पुष्कळ विनवणी केली, मनधरणी केली, परंतु उपयोग झाला नाही. राजवाड्यात आणि अयोध्येत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आत्तापर्यंत जिथे उत्साहाचे वातावरण होते तिथे एक प्रकारची स्मशान कळा आली. अत्यंत दुःखाचं वातावरण झालं. मात्र रामचंद्रांच्या कानावर ही गोष्ट येताच ते तत्काळ वनवासाला निघण्याची तयारी करू लागले. अर्थात त्यांच्याबरोबर सीता आणि लक्ष्मणही निघाले. आता हे तिघे जण वनवासाला निघाले. पण इकडे काय झाले, इकडे रामचंद्र अयोध्येतून निघून गेल्यावर दशरथाने आपला प्राणत्याग केला. पण आता कशालाच इलाज नव्हता. सर्व अयोध्या दुःखसागरात बुडाली. वनवासात कित्येक ऋषींच्या आश्रमांना भेटी देत श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतेसह पंचवटीत येऊन राहिले. तिथे शूर्पणखा, ती जी रावणाची बहीण होती ती तिथे आली आणि तिने भलतीच मागणी केल्यावर लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापून टाकले. झाले. ती अत्यंत चिडलेली राक्षसी अक्राळ विक्राळ रूप घेऊन ओरडत रडत रावणाच्या समोर येऊन उभी राहिली आणि तिने सगळं काय जे होतं ते एकाच 4 करून सांगितलं. अर्थात या सगळ्या गोष्टीचा विस्तार करणं शक्य नाहीये. आणि विश्वामित्रांच्या यज्ञात बाणाने उडवून दिलेल्या मारीच राक्षसाने रावणाच्या आज्ञेवरून सुवर्ण मृगाचे रूप घेऊन रामास सीतेपासून दूर नेले. रावणाने त्या गोष्टीचा फायदा घेतला आणि सीतेला पळवून नेले. तिला अशोकवनात नेऊन ठेवले. राम लक्ष्मण शोध घेत घेत तेथे आले आणि अर्थातच त्यांनी रावणाबरोबर युद्ध केलं. पण त्यापूर्वी इतकं सहजगत्या लंकेला येणं शक्य नव्हतं. अलीकडेच ऋषमुख पर्वतावर मारुतीरायांची आणि त्यांची भेट झाली. सुग्रीवाशी सख्य झाले. त्यांनी वालीचा वध केला. सुग्रीवाने मारुतीरायाला आणि वानरांना सीतेचा शोध घेण्यास पाठवले. समुद्र तीरावर संपातीच्या सांगण्यावरून हनुमान लंकेत गेले. सीतेची भेट घेतली आणि लंका जाळून टाकली आणि परत येऊन सर्व वर्तमान श्रीरामांना सांगितले. सर्व वानर सैन्यासह राम लक्ष्मण समुद्रापर्यंत आले आणि तेथे सेतू बांधून ते लंकेजवळ आले. राम रावणाचे घनघोर युद्ध झाले. इंद्रजित कुंभकर्ण मेले आणि शेवटी रावणाचा सुद्धा वध झाला. त्यानंतर सीतेने शुद्धीसाठी अग्निदिव्य केले.
अग्नी नारायणाने सीता रामचंद्रांचे स्वाधीन केली. आणि मग काय, सर्वांसह अगदी वानर सैन्यासह राम लक्ष्मण पुष्पक विमानातून अयोध्येला परत आले. भरत अनेक वर्ष त्यांची वाट पाहत होता. तो श्रीरामांना सामोरा गेला, रामचंद्राला दंडवत घातले आणि सांगितले की हे आता तुमचं जे राज्य आहे ते तुम्ही सांभाळा. वशिष्ठांनी श्रीरामचंद्रांना राज्याभिषेक केला. रामचंद्र हे प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप, सर्वव्यापी, सर्वांतरयामी, सर्वसाक्षी, सच्चिदानंद स्वरूप होते. पण त्यांनी मात्र मनुष्य देह धारण केला होता आणि त्यानुरूप ते अनेक वेळा वागले. कारण काय आहे की आता मनुष्यासारखंच वागणं त्यांना क्रमप्राप्त होतं. पण तरी सुद्धा त्यांच्याकडे दैवी शक्ती होतीच. त्या दैवी शक्तीच्या जोरावरच त्यांनी ह्या अनेक गोष्टी सहजगत्या प्राप्त केल्या होत्या. रामराजा सिंहासनावर बसला. मात्र काय झाले, सीता पण त्यांच्या शेजारी बसली हे जरी खरं असलं तरी सुद्धा अयोध्येत सुद्धा काही असे समाजकंटक होते की त्यांनी नाही त्या गोष्टीची चर्चा करायला सुरुवात केली आणि लोकांनी असं उठवलं की सीता 6 महिने रावणाच्या घरी राहिली, ती कशावरून पवित्र आहे आणि अशी ही राणी आमच्या राज्याला काही शोभते का? रामचंद्रांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि मग रामचंद्रांनी सीतेला वनात नेऊन सोडली. त्यावेळी सीतेच्या पोटात 2 बाळे वाढत होती. अर्थात रामांना सुद्धा ही गोष्ट करताना आनंद झाला नव्हता. मात्र सीता ज्या ठिकाणी आली होती तिथेच वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. वाल्मिकी ऋषींनी सीतेला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळून तिचे बाळणपण सुद्धा केले आणि तिला जी 2 जुळी मुलं झाली त्यांची नावे ठेवली लव आणि कुश. त्यानंतर श्री रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञाचा घोडा फिरत फिरत वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ आला. वाल्मिकी ऋषींची ही जी 2 शिष्य होते, हे जे 2 शिष्य होते लव आणि कुश, त्यांनी काय केले, त्यांनी तो घोडा पाहिला, त्याच्यावरचा मजकूर वाचला आणि तो घोडा त्यांनी बांधून ठेवला. यज्ञाचा घोडा बांधल्यानंतर अर्थातच त्याच्या रक्षणासाठी आलेले सर्व सैनिक तिथे आले आणि त्यांनी घोडा सोडायला सांगितलं. अर्थात त्यांनी नकार दिला. तिथे अगदी शत्रुघ्न, लक्ष्मण वगैरेंचा सुद्धा पराभव झाला. ह्या 2 मुलांनी अगदी हसत हसत ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर स्वतः श्री रामचंद्र आले आणि त्यांनी पाहिले की हे काहीतरी भलतच झाले आहे. ही नक्की कोण मुलं आहेत, इतकी छोटी आहेत आणि हे समोर अगदी धनुष्यबाण घेऊन हसत हसत उभे राहिले आहेत. रामचंद्रांना एकीकडे खूप राग आला आणि त्यांनी विचारले की तुमचे माता पिता कोण आहेत? तर त्यांनी उत्तर दिलं की असल्या नाही त्या चौकशा करू नका, तुम्ही काही युद्धाला घाबरता का? तुम्ही आमच्याशी युद्ध करा आणि जर सामर्थ्य असेल तर आम्हाला हरवून हा घोडा तुम्ही घेऊन जा. पण अर्थातच रामचंद्रांचा सुद्धा त्या 2 कुमारांच्या समोर काही टिकावं लागेना आणि रामचंद्रांना अक्षरशः कधीही त्यांचे बाण वाया जात नव्हते. ते ह्या मुलांच्या पुढ्यात मात्र सर्वच्या सर्व फुकट गेले. रामचंद्रांचा एकपरी हा पराभव झाला. थोड्याच वेळात तिथे वाल्मिकी ऋषी स्वतः आले. त्यांनी रामचंद्रांना नमस्कार केला आणि त्यांनी सर्व गोष्टीचा खुलासा केला. रामचंद्रांनी सीतेजवळ जाऊन तिची क्षमा मागितली. मात्र सीतेने आता मात्र परत राज्यात जाण्यास नकार दिला. तिने आपल्या मातेला विनंती केली आणि ती भूमिगत झाली. इकडे मुलांसह राम, लक्ष्मण सर्वजण परत आले अयोध्येत आणि काही वर्ष राज्य केले. त्यानंतर मात्र श्री रामचंद्राने आपला अवतार समाप्त करण्याचे ठरवले आणि त्यांनी लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्यासह शरयू नदीत प्रवेश करून आपले अवतार कार्य संपवले. रामाची ही गोष्ट सांगताना माझी खूपच तारांबळ झाली, कारण नक्की काय सांगायचं आणि काय नाही हा फार मोठा प्रश्न होता. अगदी जेवढं थोडक्यात मला सांगता आलं ते सांगण्याचा मी प्रयत्न केला.
तुम्ही सर्व शून्य लोक आहात, तुम्ही सर्व गोष्टी मानून घ्याल, गोड करून घ्याल, अशी मी विनंती करते. इथे श्री रामचंद्रांचा अवतार संपला. शुकदेव परीक्षितीला म्हणाले, मनूपासून सूर्यवंशात 118 पुरुष झाले. श्री रामचंद्र हे 59वे पुरुष होते आणि त्यांच्याच कुलातील सुमित्र नावाचा पुरुष हा शेवटचा पुरुष होता. आता यानंतर शुकदेव परीक्षितीला काय सांगणार आहेत ते आपण पुढच्या भागात पाहू.